नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारते. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उल्वे सेक्टर 5 मधील शिवंता कोऑपरेटिव्ह सोसायटीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. उल्वे सेक्टर 5 प्लॉट क्रमांक 79 येथील शिवंता कोऑपरेटिव्ह सोसायटीत 79वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने 14 व 15 ऑगस्ट रोजी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी सांस्कृतिक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 ऑगस्ट रोजी सकाळी अचूक 8:30 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमास सुरुवात झाली. सोसायटीच्या ज्येष्ठ सभासद व सेवानिवृत्त शिक्षिका विशाखा भगत यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर प्रियंका भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. प्रसंगी ध्वजाला सलामी देऊन सर्वांनी राष्ट्रगीत सादर केलं. कार्यक्रमात पदाधिकारी गणेश दिवटे, सचिन समेळ, रोहित सोनी, महेश जाधव तसेच सभासद विशाखा भगत, संतोष खंडागळे, माधुरी समेळ, प्रियंका भगत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली. शिवाय लहान मुलांनी देशभक्तीपर गीते व नृत्यकला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. चित्रकला स्पर्धेत लहान मुलांनी काढलेल्या आकर्षक चित्रांमधून वयोगट 2 ते 4 मध्ये प्रथम क्रमांक रियांश भगत, द्वितीय क्रमांक सात्विक सोनी यांच्या चित्राला तर वयोगट 5 ते 6 मध्ये प्रथम क्रमांक ईशान्वी आवटे, द्वितीय क्रमांक देवांश यांच्या चित्राला मिळाला. तर क्राफ्ट कला स्पर्धेत प्रथम क्रमांक मायरा समेळ, द्वितीय क्रमांक स्वरा दिवटे हिने पटकावला. 10 या वयोगटात क्राफ्ट कला स्पर्धेत पायल शाहू हिने प्रथम क्रमांक पटकावला व सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. तसेच लहान मोठ्यांसाठी आयोजित खेळांच्या स्पर्धांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता सोसायटीचे अध्यक्ष निमेश आवटे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन अल्पोपहाराचे वाटप केलं. या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष निमेश आवटे, सचिव रोहित सोनी, कोषाध्यक्ष महेश जाधव, सदस्य विशाल भगत, सचिन समेळ, सतीश कांबळे, घनश्याम बाबू, कुमार राठोड, अनंत खंडागळे, सिद्धेश वायदंडे, सभासद रमेश समेळ, नाना खंडागळे, वसंत वायदंडे, लालबहादूर वर्मा, संदेश कोळी, राजेंद्र साळवे, अजित चिंचवडे, AK मिश्रा, रोशन मिश्रा, राम पांडे, महिला सभासद विशाखा भगत, सविता वर्मा, खुशबू वर्मा, शोभा वायदंडे, सारिका आवटे, वर्षा जाधव, सप्रिया दिवटे, योगिता राठोड, माधुरी समेळ, अर्चना शेलार, प्रियंका भगत, सोनल रावल, नीता मिश्रा, निलिमा कोळी, प्रज्ञा चिंचवडे, नीता वागाडिया, चिमनाबाई साहू, कोमल गेडाम, भाग्यश्री गेडाम यांच्यासह लहान मुलांमध्ये पायल शाहू, सिंधू पांडे, गुंजा मिश्रा, गुंजल सोनवणे, सात्विक सोनवणे, स्वरा दिवटे, मायरा समेळ, देवांश जाधव, प्रसेन खंडागळे, अन्वी खंडागळे, काशवी कोळी, ईशान्वी आवटे, पृथ्वी वगाडिया, स्वयं दिवटे, सात्विक सोनी, रियांश भगत, धर्मा रावल, तस्मय चिंचवडे आणि मोठ्या संख्येने सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सर्वांना भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण अनेक महापुरुषांच्या बलिदानानंतर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याचा आपण आनंद उपभोगत आहोत. तर मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. मग त्यामध्ये भगतसिंग असतील, महात्मा गांधीजी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, असे अनेक म्हणजे लिस्ट एवढी मोठी आहे की आपण त्यांचं आपल्याला वेळ कमी पडेल आणि आपल्या महापुरुषांची नावं संपणार नाही. अशा अनेक महापुरुषांच्या बलिदानाला आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य असंच आपण टिकवता आलं पाहिजे. आणि यामध्ये आपण अजून काही आपल्याला वाढ करता येईल किंवा आपल्या सोयी सुखसुविधा वाढवता येईल, आपल्याला अजून काय प्रगती करता येईल त्यानुसार आपण कायम प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तर मी आजच्या या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज मला असं विशेष करून जाणवतंय की थोडीशी उपस्थिती कमी आहे, पण आपण अजून थोडा उत्साहाने सर्वांनी म्हणून काम करूया, कमिटीने करूया, सर्व सभासदांनी करूया, जेणेकरून अजून आपण मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करत जाऊ. हा आपला एक राष्ट्रीय सण आहे
तर आपण याच्यापेक्षाही जास्त उत्साहाने आपण साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि तो आपण केलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला समज पण नव्हती तेवढी तरी आपण जायचो आणि आज आपण एवढे वयाने मोठे झालो आणि समज पण वाढली तरी पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव जी व्हायला पाहिजे ना ती आता नाहीये. खरंच या गोष्टीचं वाईट वाटतं. तुमच्या स्वतःच्या घरातून जर कोणी शहीद झालं असतं ना किंवा जर आर्मीमध्ये कोणी असतं ना तर तुम्हाला फील झालं असतं की आजच्या दिवसाचं महत्व काय आहे. मला वाटतं इथे एक दोन जण येऊन भाषण करतो आपण ऐकतो. Freedom to dream, freedom to live with dignity, freedom to eat, freedom to celebrate, freedom to worship our gods. Yet many of us take this freedom, take these liberties very lightly. We often forget that there are still war-torn nations like Afghanistan, Syria, Gaza, Palestine, North Korea, where people still live in constant fear, where basic rights are denied of their own citizens, where basic necessities like food, clothing and shelters are not met, where freedom and peace are luxuries not everyone can afford. Let us pause today and feel deep gratitude that we माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष and सभी गणमान्य नागरिक. First of all, 79th. This is the 79th verse of our freedom. तो स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. I just want to add one शायरी for this. दुनिया में आशिक मिल जाएंगे कई, बट वतन से हसी सनम नहीं मिलता. हीरों में सिमटकर, सोने से लिपटकर मरते हैं कई, पर वतन से तिरंगे से खूबसूरत कफन नहीं मिलता. Maida, Swara and Chanvi. At least they know the colors of flag. Now I think standing here behind, sitting here people and sleeping at home, at least they know what is it. Very amazing and very proud of you. My Riyan also yesterday was saying India is my country, don't know what is that. But school मध्ये शिकवतात. But anyways, happy 79th Independence Day and very proudly living in this country. Being a doctor can say this very proudly because फक्त शिक्षण शिकवलं सोडून दिलं तर पास्ट इयर्स मुलींना त्याचं पाठवणंही डिफिकल्ट होतं. बट राईट नाव आई बाबांनी शिकवलं, डॉक्टर केलं, स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू स्पीकिंग इज अ व्हेरी प्राउड मोमेंट फॉर मी. नेक्स्ट थिंग इज दॅट की सगळ्यांनीच म्हटलं की फ्रीडम फायटर्स खूप स्वतःचं लाईफ दे लेड टू गेट दिस इंडिपेंडन्स राईट हिअर. बट वन ऑफ द आय रेड दिस स्टोरी आणि इंस्टाग्राम और कोड आय डोंट नो बट इट रियली फेल्ट मी. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिशर्स इज लूटेड समथिंग 300 billions of money from India and they went back to US and America. After 2 to 3 years, one of India's journalists went to America and asked them की तुमच्याकडे बोले जशी कृष्ण बोलला तुमच्याकडे तर भरपूर पैसा होता, तुम्हाला काय गरज आहे की इंडियामधनं एवढं 300 trillions of money घ्यायची. That Britisher used only one word and said की मान्य आहे आमच्याकडे पैसा, आम्ही तुम्हाला आत्ताही विकत घेऊ शकतो. कारण आता सध्याची परिस्थिती जेव्हा 2-3 वर्षापूर्वी मागे होती ती खूपच कमी होती. पण आता ओनली थिंग वी लव्ड अबाउट इंडिया वॉज इंडियाज थिंग. इंडियामध्ये खूप गोष्टी होत्या ज्या प्राइसलेस होत्या. महाराजांची वाघ नका नेण्या इतकं त्यांना काय गरज होती. बट ते लूटेड इट. टिल नाउ इट इज इन लंडन. त्याची नेक्स्ट कॉपी इज इन सातारा. Till now also Indian politicians are not taking any efforts to bring that back in India. Kohinoor is in London. They have not even tried to think about it. Politicians are fighting की कबूतर खाणं कधी बंद करायचं आहे आणि माधुरी हत्तीनीला कधी आणायचं वाघ. These people are venturing into this. So that doesn't mean into that. Next thing is that India is so rich in culture, very rich in culture कि many people thought to come to India. अमेरिकन्स आता गोकुळाष्टमी आहे. अमेरिकेमध्ये आपण गोकुळाष्टमी कशी सेलिब्रेट करतो की बाबा कृष्णाला आंघोळ वगैरे घालून जे काय आहे त्या मंदिरात जातो. बट दिस अमेरिकन्स बुक देअर tickets 6 months before they come to Vrindavan, wear proper sarees and they enjoy that Vrindavan. So आता the culture is they love our culture. So I request all of you to please enjoy this culture because not everyone has
Sachin Dada told that it's freedom. People are taking freedom as granted. Yesterday I saw a quote on Instagram. लोग अक्षरशः भूखे साठी मरतायत, and we people are enjoying our freedom in a very liberal way. Our daughters and our sons are going to school very happily and coming back happily. I think that is more way in that. Even in our hospital where I work, there were Nigerian patients many come. I understand कि उनको कम पैसे में मिलता है वहाँ पे, but they come. My boss, Dr. Samir Chaudhary, the orthopedic, he asked them, why do you want to come here? America is very good in that thing. Nigeria, Kenya is very good in medical industry. Why do you want to come here? The first thing told them no. First thing is that they have a less cost. We understand. But the second thing, that India welcomes people very happily. Atiti Deva Bhava. And I think that producedly I can understand. कारण माझ्या घरापासूनच सुरुवात होते ती. आई वडिलांनी शिकवलंय, सासू सासऱ्यांना बघितलंय की कितीही माणूस तर कितीही वेळा 10 वेळा येऊ दे आपल्या घरी, चहा आणि पाणी दिल्याशिवाय आपण काय परत पाठवत नाही. सेम गोज फॉर दिस पीपल. दे ऑलवेज से की नाही, इंडिया आम्हाला एवढं छान प्रकारे वेलकम करतो ना, फ्रॉम एअरपोर्ट टू दिस हॉस्पिटल. दे एन्जॉय कमिंग इन इंडिया. दे नॉट इवन दे कम फॉर जस्ट टू टेक द ट्रीटमेंट. आय हॅव सीन देम ऑन वॉच. त्यांनी आम्हाला व्हिडिओज दाखवले. दे एन्जॉय ईच अँड एव्हरी बीट ऑफ कल्चर अँड सेलिब्रेशन. काल पण एक माझ्याकडे पेशंट आलेला, त्याचं झालेलं सगळं रिटर्न जाणार होता, बट ही वेटेड टुडे टू सेलिब्रेट 15th August. He told me, "नहीं madam, मैं रुकूंगा. I want to see this, then I'll go back." Why you want to see this? आपल्याला कोणी असतं तर बोललं तर जाऊ दे, झाली ट्रीटमेंट, घरी जाऊ, झोपू, 3 दिवस सुट्टी, Friday, Saturday, Sunday. But no, he took the tickets in Friday, Saturday, Sunday, and he waited. If other people in other countries can enjoy this liabilities and other people can respect our culture, I think we shouldn't take it granted and just easily for all of us. चलो यार 3:30 है, have a fun यार, what to do? But no, I'm really grateful. जो नहीं आया वो बात I understand. माधुरी told it very easily. हाँ, जो नहीं आया उनको तो कीमत है नहीं, छोड़ो, आओ समोसा खाओ, घर जाओ, लेकिन at least be there, at least be present. I'm very proud of my children who are sitting there, who are getting up at 7 AM and enjoying this view. So I'm really very much grateful and thanks to all of you for listening. Thank you so much. Good morning everyone, my name is Haira. Today is 4th August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom fighter on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Thank you. I am Shani. This is a national flag. Indian flag is also known as Tiranga. It has 3 colors: saffron, white and green. Blue wheel in the center. Saffron stands for courage. White stands for peace.